दही कसं खायचंय, कशा सोबत खायचंय जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही दही खाल्ल्यावरती, ते म्हणजे सर्वात पहिली आणि साधी गोष्ट म्हणजे दही आणि तूप. हे जर का तुम्ही कॉम्बिनेशन घेतलं तर ज्यांना दही खाल्ल्यावरती पित्ताचा त्रास जास्ती होतो, म्हणजे शरीरामध्ये उष्णता वाढते, ऑलरेडी दही उष्ण आहे, एक वाटी दही घेतलं तर त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे साजूक तूप असं मिक्स करून तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. अजून दह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे दही आणि खडी साखर. मी स्पेसिफिकली इथे सांगितलेलं आहे ते म्हणजे खडी साखर, मी साधी साखर सांगितलेली नाही. हे जे काही मी पर्याय देतोय दही खाण्याचे ते दररोज खायचे नाहीये. दुसरा अजून एक पर्याय आहे दह्यासोबत तो खायचा, तो म्हणजे दही आणि मध हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दही साधारण 5-6 चमचे, मध 1-2 चमचे असं मिक्स करून. दह्यामुळे जे काही शरीरामध्ये पित्त आणि कफ वाढतो ते कमी करायचं काम मध करतं. मधामुळे कफ कमी होतो, पित्त पण कमी होतं. पुढचं अजून एक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे दही हे आवळ्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा आवळ्याच्या चूर्णाबरोबर खाऊ शकता. दह्यामध्ये साधारण अर्धा चमचा किंवा 1 चमचा आवळ्याचं चूर्ण किंवा फ्रेश आवळा जर का तुम्हाला मिळणार असेल, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये फ्रेश आवळा सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतो, तर अशा वेळेला आवळ्याचं ज्यूस किंवा आवळ्याची फळं हे तुम्ही दह्याबरोबर खाल्लं तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला होऊ शकतो.